नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आनंदी आणि मालक साहेबांनी मिळून सगळ्या जगासमोर शलाकाची लायकी काढलेली आपण बघणार आहोत. तर इथे आता आनंदीला फसवून शलाकाने हा कट रचलाय हे सत्य मालक साहेबांसमोर आलेलं असतं. त्यामुळे मालक साहेब खूपच भडकतात. शलाका, तुला आता हा युगंधर सोडणार नाही. तू खूप मोठी चूक केली शलाका, आता तुला तुझी शिक्षा मिळणार. त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब आता काय करायचे आपण. त्यावर लगेच आता मालक साहेब आनंदीकडे बघतात आणि म्हणू लागतात, पोरी तुझ्या दुर्बलतेचा आणि हतबलतेचा त्या शलाकाने फायदा घेतलाय. त्यामुळे आता हा युगंधर शलाकाला तिच्या जाळ्यात अडकवणार आणि नाही तिला हा व्यवसाय बंद पाडायला लावलं ना तर नावाचा युगंधर नाही, आता तिचा हा व्यवसाय बंद पडणार. त्यावर लगेच आता मालक साहेब शिर्केंकडे बघू लागतात. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब पोचलं बरं का, काम झालंच म्हणून समजा. त्याच वेळेस आता आनंदी म्हणू लागते, मालक साहेब माफ करा, मला खरंच तुम्हाला त्रास होईल असं काही करायचं नव्हतं. माझ्या मनात तुमच्याबद्दल कुठलाही द्वेष नाही आहे. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. तुम्ही आमच्यावरती खूप मोठे उपकार केलेत, ते मी कधीही विसरू शकत नाही. पण मालक साहेब तुम्ही मला नोकरीवर घ्या नका घेऊ तो प्रश्नच नाही आहे. तुम्ही मला काढून टाकलं तरी चालेल, पण माझ्याबद्दल तुमच्या मनात कधीही राग ठेवू नका. मी जे काही केलं ते तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठीच केलं आहे. त्यामुळे मालक साहेब मला माफ कराल ना. आता लगेच मालक साहेब आनंदीकडे बघतात आणि म्हणू लागतात, पोरी तू स्वतःला निर्दोष सिद्ध करून लय मोठं काम केलं आहे. खरंच यामुळे तुझा खरेसपणा माझ्या समोर आला आहे. आणि पोरी तुझी नोकरी कुठं बी जाणार नाही, कारखान्यातली तुझी नोकरी पक्कीच राहणार. तू रोज कारखान्यात कामावरती यायचं. आनंदीला खूपच आनंद होतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, या युगंधरला डवसण्याचा प्रयत्न केला आहे त्या शलाकाने. आता ह्या युगंधर मागे पुढे बघणार नाही. आता तिला तिच्या जाळ्यात अडकवून नाही तिला खाली पाडलं ना तर नावाचा युगंधर नाही, आता हा व्यवसाय तिचा बंद पडणार. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, मालक साहेब एवढंच नाही तर जे ओरिजिनल फुटेज आहे ना ते आता सोशल मीडियावरती टी व्हीवरती सगळीकडे व्हायरल केलं जाणार आहे. आणि त्या पत्रकार परिषदेची जी मालक आहे ना ती जाहीर माफी मागणार आहे तुमची. मी तसं त्यांना सांगितलं आहे. त्यामुळे तुमचा जो खोटा व्हिडिओ जगासमोर आला होता ना तो सगळ्यांसमोर उघड केला जाणार आहे. मालक साहेब तुमच्या इमेजला काय बी होणार नाही. मी तुमचं इमेज कधी बी खराब होऊ देणार नाही. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, एक नंबर भारी. आता त्या शलाकाची वेळ आली. आता तिला तिची लायकी दाखवावीच लागेल असे म्हणताच मालक साहेब शिर्केंकडे बघू लागतात. शिर्के जोपर्यंत आबाजादा हॉस्पिटलमध्ये तोपर्यंत त्यांची अगदी योग्य पद्धतीने काळजी घेतली जाईल. पोचलं. त्यावर शिर्के म्हणू लागतात, पोचलं मालक साहेब. त्यावर लगेच आता मालक साहेब आनंदीकडे बघतात, पोरी काळजी करू नको. आज तू लय मोठं काम केलं आहे. स्वतःला तू निर्दोष सिद्ध केलं आहे आणि आमचा खरेपणा जगासमोर आणला आहे. त्यामुळे तुझ्या आबाला काय बी होणार नाही. आमच्यावरती विश्वास ठेव. जोवर ते बरे होत नाही आणि घरी येत नाही तोवर त्यांची जबाबदारी आमच्यावरती, असा शब्द या युगंधरचा. आता मात्र आनंदीला खूपच आनंद झालेला असतो. तर मालक साहेब शिर्के आता कारखान्यावरती पोचलेले असतात. तर इकडे चंदनने मात्र आग लावण्याचं काम सुरू केलेलं असतं. सगळ्या लोकांना भडकवून संप टाकायचा आणि हा कारखाना बंद पडायचा असा हा चंदनचा प्लॅनिंग असतो. पण त्याच वेळेस सगळे कामगार जमलेले असतात. तेव्हा लगेच मालक साहेब आणि शिर्के साहेब तिकडे येतात. त्यावर लगेच चंदन म्हणू लागतो, या मालक साहेब, अहो कामासाठीच लोकांना बोलवता का फक्त? त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला पण येत जा लवकर. किती वेळेचं आम्ही वाट बघतोय. का तुमच्या खिशाला झळ लागणार आहे म्हणून यायचं नव्हतं तुम्हाला? बोला ना मालक साहेब, उत्तरं द्या आमच्या प्रश्नांची. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, मिळणार उत्तर तुम्हाला मिळणार, फक्त ते 3 शब्दात. त्यावर लगेच आता चंदन म्हणू लागतो, काय 3 शब्दात? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हो काळजी करायची नाही. त्यावर लगेच आता चंदन म्हणू लागतो, नाही म्हणजे काय? कशी काळजी करायची नाही? अहो इथे इन्शुरन्स सगळ्यांचे फेल निघालेत, कुणाचा बी रिन्यू झालेला नाही आहे. मग आमच्या जीवाला धोका असताना आम्ही कशी काळजी करणार नाही मालक साहेब? सांगा ना. तुम्ही समद्यांना कष्ट करायला लावले, रक्ताचं पाणी करायला लावलं, घाम गळायला लावला आणि इथल्या लोकांना तुम्ही फसवताय, त्यांच्या जीवाशी खेळताय. हे अजिबात आता आम्ही सहन करणार नाही. आता हा कारखाना बंद पडला तरी चालेल, पण आम्ही आवाज उठवणार. त्यावर लगेच आता शिर्के साहेब समोर येतात. ए चंदन, थोबाड नीट आवर.
ए बघ, मालक साहेबांसमोर नीट बोलायचं, शब्द नीट जपून वापर, नाहीतर हा शिर्के काय करेल सांगता येणार नाही. त्यावर लगेच आता चंदन म्हणू लागतोय, ओ शिर्के साहेब, धमकी कुणाला देताय हो? आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतोय आणि आम्ही आमच्या हक्कासाठी भांडणार. हे बघा मालक साहेब, तुम्ही समद्यांची फसवणूक केली बरं का. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, चंदन, अरे प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी काळीज लागतं माणसाकडे, आणि ते काळीज माझ्याकडे आहे. तुझ्याकडे काय आहे रे? फक्त हा प्रश्न उभा करण्यासाठी जीभ आहे, जीभ. पण हे काळीज माझ्याकडे. आणि चंदन, तुला काय वाटलं तू लोकांचे असे माथे गरम करून त्यांना भडकवशील आणि माझा कारखाना बंद पाडशील? एक वेळ माझ्या मशनींना गंज चढला तरी चालेल, पण हा युगंधर त्याच्या जवळच्या माणसांच्या नशिबाला गंज कधीच चढू देणार नाही. शिर्के, सांगा लवकर. त्यावर लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, हे बघा, मालक साहेबांनी काल रात्रीच्याला सगळ्यांचे इन्शुरन्स रिन्यू केले. मालक साहेबांनी स्वतःच्या खिशातनं त्या अकाउंटमध्ये पैसे टाकलेत. विश्वास नसेल तर हे बघा फायली. त्यावर चंदन म्हणू लागतो, रे बापरे, नुसतं बोलण्यासाठी? शिर्के, अहो काय पुरावा हे सगळं? तुम्ही खरं बोलता याचा दाखवा ना. त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, चंदन, समद काही दाखवणार आहे, पण तोंड गप्पा, अजिबात बोलायचं नाही. आता लगेच शिर्के साहेब प्रत्येक कामगाराच्या हातात फाईल देतात. हे बघा, ही तुमच्या इन्शुरन्सची फाईल आहे, ही जपून ठेवा. आता जेव्हा कधी तुम्हाला पैशांची नड येईल, तुम्हाला काय होईल, तेव्हा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. मालक साहेब कधी बी कोणाला फसवत नसतात, हे नीट डोक्यात ठेवा. त्यामुळे कोणी किती बी फसवलं, तुमच्या डोक्यात काय बी भरवण्याचा प्रयत्न केला तरी ते डोक्यात घालवायचं नाही. एवढं लक्षात आलं आहे ना? सगळे कामगार खुश होतात आणि लगेच हो हो असा होकार देतात. चंदनला मात्र राग येतो, कारण बनवलेला खेळ बिघडतो की काय असं त्याला वाटू लागतं. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, चंदन, अरे चंदन किती घासला तरी तो उघडतो आणि तो फक्त लोकांचे माथे गरम करण्याचंच काम करतो. पण लोकांना जवळ घ्यायचं, लोकांना टिकवून ठेवायचं, माणुसकी निर्माण करायचं काम फक्त युगंधरच करू शकतो. त्यासाठी चंदन नाही तर युगंधर व्हावं लागतं, एवढं लक्षात ठेव. त्यामुळे इथून पुढे लोकांना भडकवण्याचं काम बंद करायचं. तेव्हा लगेच आता सगळे कामगार म्हणू लागतात, मालक साहेब, लय उपकार झाले तुमचे, तुमचं काम लय भारी. आम्ही उगाच हे चंदनचं ऐकलं. आता मात्र चंदनची बोलती बंद झालेली असते. तर त्यानंतर इकडे आता शलाका आपल्या घरी असते. त्याच वेळेस आता तिला तिच्या स्टाफमधल्या वाकचौरेंचा फोन आलेला असतो, मॅडम कुठे आहात तुम्ही? तेव्हा शलाका म्हणू लागते, घरी. त्यावर लगेच वाकचौरे म्हणू लागतात, मॅडम टी व्ही ऑन करा आणि बघा काय चाललं आहे. आता लगेच शलाका पटकन रिमोट घेते, टी व्ही ऑन करते. आता टी व्हीवरची बातमी बघताच या शलाकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, कारण टी व्हीवरती सगळीकडे बातमी व्हायरल झालेली असते. युगंधर निंबाळकर यांना फसवलं गेलंय. त्यांच्या विरुद्ध शलाका मोरे यांनी मोठा कट रचला गेलाय. एका मुलीला फसवून त्यांनी तिचं अर्धवट स्टेटमेंट घेऊन युगंधर निंबाळकर यांना फसवण्याचा प्रयत्न केलाय. हा मोठा कट रचलेला असलेल्या शलाकाला आता मात्र या व्यवसायातनं बेदखल करण्यात येणार आहे. त्यांचं लायसन रद्द करण्यात येणार आहे. सगळ्या उद्योजकांमध्ये खळबळ उडाली. युगंधर निंबाळकर निर्दोष आहे पण तरीही त्यांच्यावरती आरोप लावण्यात आले. हे सगळं आता सत्य जगासमोर उघड झालेलं आहे. आता मात्र हे सत्य ऐकताच इकडे शलाकाला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. कोणी केलं? वाकचौरे हे सगळं कोणी केलं? त्याच वेळेस आता इकडे आपल्या हवेलीत शिर्के साहेब आणि मालक साहेब दोघे बी टी व्हीवरती ही आनंदाची बातमी बघत असतात. सगळ्या जगासमोर आता या शलाकाचं काळं कर्तृत्व उघडं झालेलं असतं. त्यामुळे तिचं आता हा व्यवसायाचं लायसनही रद्द झालेलं असतं. आता मालक साहेब लयच खुश झालेले असतात. तेव्हा लगेच आता शलाका म्हणू लागते, नाही नाही, असं नाही होऊ शकत, कोणी केलं हे सगळं? त्याच वेळेस आता वाकचौरे म्हणू लागतो, मॅडम हे तर काहीच नाही आहे, अजून तुम्ही पुढे बघा काय काय होतं आहे ते. त्याच वेळेस आता पुढे लगेच बातम्यात सांगितलं जातं, शलाका मोरे यांना या व्यवसायातनं बेदखल करण्यात येतं आहे. त्यांनी मोठा कट रचून युगंधर निंबाळकर यांचं स्टेटस खालच्या पातळीला आणण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून आता उद्योजकांनी त्यांना बेदखल केलं आहे. तर इथून पुढे या अशा कट रचणाऱ्यांना सोडायचं नाही असंही सांगितलं गेलं आहे. आता मात्र लगेच जी पत्रकार परिषदेची मालक असते ना, ती आता टी व्हीवरती आलेली असते. आता मात्र तिला बघताच या शलाकाला धक्का बसतो. तिने मात्र आता युगंधर निंबाळकरची सगळ्यांसमोर जाहीर माफी मागितलेली असते. माफ करा,
कोल्हापूर न्यूजची मी मालक आहे. आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली. कोणीतरी आम्हाला फसवलं आणि हा फेक व्हिडिओ, खोटा व्हिडिओ आम्हाला जाहीर करायला सांगितला आणि तसं आम्ही केलं. पण जेव्हा आम्हाला कळालं की हा व्हिडिओ खोटा आहे, युगंधर मालकांना फसवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, त्यांच्या विरुद्ध मोठं षडयंत्र रचलं गेलं आहे, त्याच वेळेस आम्ही ही पत्रकार परिषद घेण्याचं ठरवलं आणि म्हणूनच सगळ्या जगासमोर मी युगंधर निंबाळकर यांची जाहीर माफी मागते. आमच्याकडनं जी चूक झाली ती पुन्हा कधीही होणार नाही. हे सगळं आम्हाला करायला सांगितलं ते शलाका मोरे यांनी. आता मात्र हे सगळं टी व्हीवरती बघताच शलाकाचे मात्र आता डोळे दिपलेले असतात. आता मात्र काय करावं काय नाही असं तिला झालेलं असतं. त्याच वेळेस आता इकडनं मालक साहेब मात्र या शलाकाला फोन लावतात. आता मात्र युगंधरचा फोन येताच ही शलाका खूपच भडकलेली असते. तेव्हा फोन उचलताच शलाका म्हणू लागते, युगंधर. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, पोचलं शलाका, पोचलं बरं का. तेव्हा लगेच आता शलाका म्हणू लागते, लय मोठी चूक केली तू. एका बाईला हरवण्यापायी तू एवढ्या खालच्या थराला गेला. सोडणार ना युगंधर. तुला काय वाटलं मला व्यवसायातनं बेदखल करून तू लय उंचीवर जाणार आहे का? नाही या शलाकाची पोच अजून कुठपर्यंत आहे ना युगंधर, हे तुला ठाऊक नाही आहे. तुला खाली पाडल्याशिवाय ही शलाका गप्प बसणार नाही. त्यावर लगेच आता युगंधर म्हणू लागतो, एवढा राग शलाका, तुम्हाला एवढा राग येतोय ना हे मी समजू शकतो. पण कसं आहे ना, तुमचा हा राग तुमच्या कामात तुमच्या व्यवसायात गुंतवायला पाहिजे होता, लोकांच्या विरुद्ध कट रचण्यात नाही. आता बघितलं काय झालं याचा फायदा. तुमचा व्यवसाय रद्द झाला आहे, तुमचं लायसन रद्द झालं आहे शलाका मॅडम. आता काय करणार तुम्ही? त्यावर लगेच शलाका म्हणू लागतो, युगंधर बास, तू माझ्याशी पंगा घेऊन लय मोठी चूक केली आणि या चुकीची शिक्षा तुला ही शलाकाच देणार. शलाका म्हणजे धमाका असतो या. त्यावर लगेच आता मालक साहेब हसू लागतात, पोचला आमच्यापर्यंत. त्यामुळे शलाका मॅडम आता तुमचा व्यवसाय बंद झाला आहे. युगंधर म्हणतात मला युगंधर निंबाळकर. लक्षात येतं आहे ना आता जगासमोर तुमची काय लायकी आहे हे कळलं सगळ्यांना. त्यामुळे आवाज खाली करून बोलायचं. तेव्हा लगेच शलाका म्हणू लागते, युगंधर मला तू असा हरू शकत नाही आहे. तुला काय वाटलं माझं लायसन रद्द झालं म्हणून या व्यवसायातनं तुम्हाला बेदखल करशील? पण मी नव्याने उभी राहील आणि जेव्हा मी उभी राहील ना तेव्हा तुझं साम्राज्य मात्र गळून पडेल, एवढं लक्षात ठेव युगंधर. त्याच वेळेस मालक साहेब हसतच फोन बंद करतात. तेव्हा शलाका खूप भडकलेली असते, युगंधर तू ना खूप मोठी चूक केली. एका वाघिणीच्या जबड्यात हात घातला युगंधर तू. आता ही वाघिणी कधी तुझ्यावरती पलटवार करेल ना हे तुला कळणार बी नाही. आता तुझी वाट लागली समज असे आता म्हणत शलाका खूप भडकलेली असते. तर इकडे आता आबा जाधवांची घरी सुट्टी झालेली असते. खूपच आनंदाचा दिवस असतो कारण आता आबा बरे होऊन घरी आलेले असतात. त्यामुळे आनंदी आरती सगळ्याजणी खूपच आनंदात असतात. तेव्हा लगेच आता दारात येताच आबा म्हणू लागतात, खूप दिवसांनी आज घरी आलोय, त्या हॉस्पिटलच्या कचाट्यातनं सुटलो बरं का. वैशुताई काय सांगू मला असं बरं वाटतंय ना. आबा लय आनंदात असतात. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, आबा इकडेच थांबा, आतमध्ये यायचं नाही. तेव्हा आबा म्हणू लागतात, का गं पोरी काय झालंय? त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, आरतीताई जाणं पटकन औक्षणाचं ताट आण. आता आरती पटकन औक्षणाचं ताट घेऊन येते. आरची, आनंदी आणि आरती तिघीही नाती मिळून आबांचं गोड असं औक्षण करतात, त्यांना टीका लावतात आणि औक्षण झाल्यानंतर आनंदी आता फुलांचा वर्षाव करते. आबांवरती फुलंही उधळलेली असतात. एकदम छान असं स्वागत झालेलं असतं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, चला आबा आता या आतमध्ये. आबा आता घरात येतात, मस्त आपल्या पलंगावरती बसतात आणि म्हणू लागतात, पोरींनो लय बरं वाटायलंय, कधी असं त्या जेलमधनं सुटल्यासारखं झालंय आणि असं एखादं युद्ध जिंकून आलो की काय असं वाटायलंय मला. लयच भारी झाले बरं का आज. त्यावर लगेच आता आनंदी होऊ लागते, आबा आता टेन्शन घ्यायचं नाही, इकडे बसा आणि हात पुढे करा बरं. आबा लगेच हात पुढे करतात. आनंदी आता आबांच्या हातात काळा धागा बांधू लागते. त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, काय गे पोरी हे काय आता? त्यावर आनंदी म्हणू लागते, आबा तुम्हाला आठवतंय लहानपणी जेव्हा आम्ही असं हॉस्पिटलमधनं घरी यायचो ना त्यावर तुम्ही असेच काळा धागा आमच्या हातात बांधायचा, जेणेकरून आम्हाला पुन्हा काही त्रास होऊ नये, पुन्हा काही दुखणं मागे लागू नये म्हणून. आता लहानपणीचे इथे थोडे काही क्षण आता आबांच्या डोळ्यासमोर आठवलेले असतात. तेव्हा आबा म्हणू लागतात, वा पोरी लयच लक्षात आहे तुझ्या. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो आबा
तेव्हा तुम्ही आम्हाला धागा बांधायचे, पण आता तुमची ही नात तुम्हाला धागा बांधणार आहे, त्यामुळे आता तुम्हाला काय बी होणार नाही. आता हे सगळे आनंदाचे क्षण खूपच भारी वाटत असतात. तेवढ्यात आता दरवाजात शिर्के साहेब येतात. आबा, मग यायचं का? त्यावर आबा म्हणू लागतात, शिर्के साहेब, अहो या की आतमध्ये, या बसा पटकन, आरचे पाणी दे बरं. आता आरची पटकन शिर्के साहेबांना पाणी देते. त्याच वेळेस आता शिर्के विचारू लागतात, आबा आता कसं वाटतंय, अगदी बरं वाटतंय ना? त्यावर आबा म्हणू लागतात, मला कुठे काय झालं आहे, मी अगदी ठणठणीत बरा झालो आहे, आणि आता या पोरी आहेत की त्या मला आता काहीच होऊ देणार नाही. तेव्हा लगेच आता आबा म्हणू लागतात, पण शिर्के साहेब, मला एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं होतं. तेव्हा लगेच आता शिर्के साहेब म्हणू लागतात, बोला की मग. त्यावर आबा म्हणू लागतात, या पोरी जरा बाहेर गेल्या तर, ए पोरींनो तुम्ही जा बरं जरा बाहेर. तेव्हा आरती म्हणू लागते, चला चला पोरींनो चला बरं बाहेर. समध्याजणी आता बाहेर निघून जातात. तेव्हा शिर्के साहेब विचारू लागतात, आबा अहो काय झालं आहे, कसलं टेन्शन आलं आहे तुम्हाला? त्यावर आबा म्हणू लागतात, शिर्के साहेब, मला हे सगळं दुखणं कशामुळे आलं तुम्हाला सांगू? त्या विद्याधरमुळे. अहो एकतर त्याने मला धमकी दिली, जे काही विद्याधर बकलेलं असतो, बोललेलं असतो ना, ते सगळं आता आबा इथे शिर्केंना सांगू लागतात. आता मात्र शिर्केंना धक्का बसतो. काय म्हणजे त्या विद्याधरने तुम्हाला धमकी दिली म्हणून तुम्हाला अटॅक आला? त्यावर आबा म्हणू लागतात, हो शिर्के साहेब, त्याचंच टेन्शन आलं आणि मी धडकन तिकडे खाली पडलो, कारण मला माझ्या नातींची लय चिंता आहे शिर्के साहेब. आता बघा ना, माझं वय आता सरत चाललं आहे हो, आणि माझ्या नातींची सोय झाल्याशिवाय मी काय माझे प्राण सोडायला तयार होणार नाही. त्यावर आबा म्हणू लागतात, म्हणूनच शिर्के साहेब मी तुम्हाला इकडे बोलावलं आहे हो. त्यावर शिर्के म्हणू लागतात, आबा असलं अभद्र तोंडातनं काय बी काढायचं नाही, आत्ताच तुम्ही बरे झालात की नाही, कसलं बी टेन्शन घेऊ नका. त्यावर आबा म्हणू लागतात, शिर्के साहेब अहो माझ्या नाती मोठाल्या झाल्या, तो त्यांच्या लग्नाचं टेन्शन आहे मला, आणि त्यात तो विद्याधर, त्याची नजर माझ्या आनंदीवरती पडली, अशा धमक्या देत सुटला. मग तुम्हीच सांगा, टेन्शन येणार नाही तर काय होणार बरं? त्यामुळे आरतीच्या लग्नाचा जरा विचार करायचा होता, म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटलं. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, आबा तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका, मी पोचवतो मालक साहेबांपर्यंत. शिर्के साहेब तिकडनं निघालेले असतात. आबांना मात्र जरा बरं वाटतं. बरं झालं, माझ्या मनातलं टेन्शन थोडंसं कमी होईल. शिर्केंना सांगितलं आहे ना, ते आता मालक साहेबांपर्यंत बरोबर पोचवतील, आणि या सगळ्याचा तोडगा मालक साहेब नक्कीच काढतील. तर आता बाहेर येताच शिर्के साहेब म्हणू लागतात, पोरींनो हे बघा, तुम्हाला जर काय बी लागलं ना, तरी अर्ध्या रात्री 12 वाजता या शिर्केला फोन करायचा. हा शिर्के तुमच्या मदतीला हजर होणार म्हणजे होणार. बरं का आनंदी, तुला काय बी गरज लागली तरी मला आवाज द्यायचा. त्यावर आनंदी येऊ लागते, शिर्के साहेब अहो तुम्ही एवढं बोलला ना, हेच लय मोठं मन झालं तुमचं. त्यावर लगेच आता हाती म्हणू लागते, शिर्के साहेब एक विचारू का? नाही म्हणजे आबांचा काय प्रॉब्लेम आहे नेमकं, त्यांना कसलं टेन्शन आहे का, काय बोलले ते तुमच्याशी? त्यावर शिर्के साहेब म्हणू लागतात, आबा आबा होय, अहो त्यांचा छोटासा प्रॉब्लेम आहे पोरींनो, म्हणून ते मला सांगत होते, दुसरं काहीच नाही. आणि मी त्यांना प्रॉमिस केलं आहे, त्यांचा हा छोटासा प्रॉब्लेम मी लवकरात लवकर दूर करणार आहे. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, छोटासा प्रॉब्लेम, पण काय असेल तो, कसलं टेन्शन आहे आबांना, सांगता का शिर्के साहेब? त्यावर शिर्के साहेब म्हणू लागतात, आनंदी मोठ्यांच्या प्रॉब्लेममध्ये छोट्यांनी नाक खुपसायचं नसतं. आता आनंदी हसू लागते, माफ करा चुकलं माझं. आता शिर्के साहेब तिकडनं निघालेले असतात. तर इकडे मालक साहेब आता आपल्या हवेलीतच असतात. तेव्हा शिर्के साहेब ताबडतोब आता मालक साहेबांना भेटायला येतात. मालक साहेब, आबा जाधवांच्या घरी गेलो होतो, आबा जाधवांना हे दुखणं टेन्शन पायी चाललं आहे. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, ते तर आमच्यापर्यंत पोचलं शिर्के, पण कसलं टेन्शन, आबा जाधव काही बोलले का? त्यावर लगेच आता झालेला सगळा प्रकार शिर्के इथे मालकांना सांगू लागतात. त्या विद्याधरने कशी धमकी दिली, त्याची आनंदीवरती नजर आहे, या सगळ्याचं टेन्शन आलं आणि आबा जाधवांना अटॅक आला, हे सगळं त्या विद्याधरमुळे झालं आहे. त्यावर मालक साहेब भडकतात, विद्याधर तू लय मोठी चूक केली या, तुला मी आता तुझी पापाची शिक्षा देणार. कारण शिर्के, या विद्याधरच्या पापाचा घडा भरत आलाय. त्याने फक्त आबा जाधवांना आणि आनंदीलाच त्रास नाही दिला, तर आपल्याला बी लई मोठा त्रास दिलाय. कारण जे इन्शुरन्सचे अकाउंट रिकामे झालेत ना, त्यात बी या विद्याधरनेच घोटाळा केलाय. म्हणूनच मी त्याची सगळी अकाउंट रद्द केली. आता बघाच, पैशाची टंचाई आली की कसा धावत कारखान्यावरती येतो, आणि एकदा का या विद्याधरच्या पापाचा घडा भरला की हा युगंधर त्याला शिक्षा करणार. आणि तो चंदन, तो तर हायच त्याच्या साथीला.
त्याने बी लोकांना संप करून हा कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केलाय. सोडणार नाही या दोघांना हा युगंधर. पण शिर्के, तुम्ही काळजी करू नका. आबा जाधवांचं टेन्शन आता दूर नक्कीच होईल. त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतं, मालक साहेब एवढंच नाही, आबा जाधवांना त्यांच्या नातीच्या लग्नाची बी लई चिंता आहे हो. त्यांच्या नाती लग्नाला आल्यात ना. आता मालक साहेब लगेच शिर्केंकडे बघू लागतात. तर इकडे आता घरी मात्र आरती आनंदीला समजावून सांगत असते, आनंदी हे बघ, ही मोठी गोळी आहे ना, ही आबांना दुपारी द्यायची आणि ही छोटीवाली आहे ना, ती सकाळी द्यायची. आता लगेच आनंदी त्या गोळ्यांवरनं हात फिरवते. आनंदीला लगेच एका क्षणात कुठली गोळी कुठल्या टायमाला द्यायची हे कळालेलं असतं. त्याच वेळेस खिडकीत आता वरून आलेलं असतो. आता वरून मात्र आनंदी आणि आरतीकडे डोकावून बघत असतो. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, आनंदी मला ना लय टेन्शन आलंय ग. आपले आबा बरे होऊन घरी आलेत, पण पुन्हा त्यांना काही होणार नाही ना, याचं टेन्शन माझ्या डोक्यात लय सतायलंय. त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई तू कशाला टेन्शन घेते? अगं ते फक्त आपले आबा नाही, आपला आभाळ आहे ते. आणि आभाळ कुठे आपल्या लेकरांना सोडून जातं का? त्यांना कधीही ते रिकामं करत नाही. त्यामुळे आरतीताई तो तारणहार आपल्या आबांना काय बी होऊ देणार नाही. तेव्हा आरती रडतच म्हणू लागते, आनंदी ते समजा ठीक आहे ग, पण कुठेतरी मनात असं वाटतं की आबा कसलं तरी टेन्शन घेऊन जगतात. त्यांच्या मनावरती लय मोठा दाब आहे ग, असं वाटायलंय मला. काहीतरी मनात साठवून ठेवायले ते. त्यावर आनंदी म्हणू लागते, हे बघ आरतीताई, अगं आपल्या आबांनी काय शिकवण दिली? संकट येतात, ती आपली परीक्षा घेत असतात. संकट आल्यानंतर आपण कोलमडून पडतो का किती हिमतीने त्या संकटांचा सामोरा करतो हे त्याला बघायचं असतं. म्हणूनच संकटाला असं सामोरं जायचं असतं आरतीताई. आपणच जर असं खचलो तर कसं चालेल बरं? आपल्याला उलट आबांना आणखीन रुबाबात उभं करायचं आहे, त्यांची हिंमत वाढवायची आणि त्यांच्या चेहऱ्यावरती सतत हसू ठेवायचे. आबांना आनंद मिळेल, त्यांना काहीतरी बरं वाटेल असंच आपण करत राहायचे. आरतीताई तू हार मानू नको बरं. आपण 3 नाती मिळून आबांना अगदी बरं करून टाकणार आहोत. तू टेन्शन घेऊच नको. अगं हीच तर आपली शिकवण आहे ना. आबांनी आपल्याला हेच शिकवलं आहे की नाही. त्याच वेळेस आता वरूणने आनंदीचं हे समद बोलणं ऐकलं असतं. तेव्हा वरून म्हणू लागतो, आनंदी अगं तू कशी पोरगी आहे ग आनंदी? अगं तुला डोळे नाही आहे, पण जगाला कसं डोळसपणे दाखवायचं, कसं शिकवायचं हे तुला लय भारी जमतं आहे आनंदी. खरंच इतरांचा विचार सारखं करणं कसं जमतं ग आनंदी तुला? दुसऱ्यांच्या आनंदासाठी काय काय करावंसं वाटतंय तुला? खरंच आनंदी, तुझ्यासारख्या पोरीच्या कोण बी प्रेमात पडू शकतंय. तसंच आनंदी हा वरूनही तुझ्या प्रेमात पडलाय ग. आणि लवकरच आनंदी मी माझं प्रेम तुझ्यासमोर कबूल करणार आहे. मी तुला भेटणार आणि माझ्या मनात असलेलं प्रेम तुझ्यासमोर सगळं कबूल करणार, असं आता वरूणने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे मालक साहेबांनी आता कारखान्यात काम करणारा एक अभय नावाचा मुलगा असतो, त्याला आपल्या केबिनमध्ये बोलावलेलं असतं. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, अभय तुला लग्न करण्याची इच्छा आहे का? तेव्हा अभय म्हणू लागतो, हो म्हणजे इच्छा आहे, पण मालक साहेब असं का विचारता तुम्ही? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, तुला लग्न करायचं आहे का आबा जाधवांच्या नातीशी? आता मात्र अभय लगेच मालक साहेबांकडे आणि शिर्केंकडे बघू लागतो. तर इकडे आता वरून आनंदीला भेटण्यासाठी आलेला असतो. आनंदी थांब ना, मला खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. आता मात्र आनंदी म्हणू लागते, वरून तुझ्या आधी मला तुला काहीतरी सांगायचं आहे, ते बी लय आनंदाचं आहे. वरून लग्न ठरलं बरं का. आता वरूनचा गैरसमज होतो, आनंदीचं लग्न ठरलं. आता वरूनच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात, कारण त्याला आज त्याच्या प्रेमाची कबुली द्यायची असते ना. त्याच वेळेस आता तो धक्क्याने आनंदीकडे बघू लागतो. तर आता पुढे काय होणार हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.